आता आम्ही आहे लोकमान्य टिळक टर्मिनस जर्नी स्टार्ट करतोय. 11:15 झाले. 11:12-15ची ट्रेन आहे. तर इथून आम्ही निघणार आहे. त्याचा दुसरा दिवस पूर्ण ट्रेन जर्नी असेल आणि परवा आम्ही पुरीला पोहोचू. दाखवतो काय इंटरेस्टिंग असेल. गोल्या भाई पण आपल्यासोबत. गोल्या भाई काय पूर्ण कंटिन्यू. अट्टा भाई टाक नाश्ता करतोय. अट्टाबाई नाश्ता नाही करत आहेत. उपवास आहे त्यांचा. त्यांच्यासाठी सलाड बनतोय इथे. पोचलो आम्ही नागपूरला. आमचे नागपूरला बोललं. नागपूर स्टेशन काय भाई स्पेशल इथं. नागपूर स्पेशल संत्रा बर्फी. उलटा आहे बेस्ट असते. किती रुपयाला आहे? 180 रुपये पाव किलो आहे. आम्ही घेतोय आता खायला. भुवनेश्वरला पोचलो आता. पण ट्रेन 3 तास लेट आहे. टोटल 3 तास डिले झाले. तर आता चाललो पॅन्ट्री कारमध्ये नाश्ता करायला. जेठानी पुरीला पोचायला आम्हाला 11 वाजतील. आता किती वाजले? 9 ना. 9:30-10 वाजलेत. 11 वाजता आम्ही पोचू पुरीला. जय जगन्नाथ. आम्ही पोचलो आहे बरोबर 12:15ला आम्ही स्टेशनला पोचलो. 3 तास डिले झाले. पूर्ण वाट लागलेली आज. आता ज्यूस पितोय. वेलकम ड्रिंक. आणि हा आमचा हॉटेल आहे बघा. आता सर्वप्रथम सर्व रूम देऊन पूलमध्ये आलो आहे. सध्या 3 वाजता आम्ही मंदिरात जाणार आहोत. मंदिरात चाललो आता जगन्नाथ मंदिरमध्ये. तर आता सांगितलं जरा पब्लिक 3 वाजता निघू इथून. आम्ही आलो पहिल्यात रेडी होऊन. कुर्ता घातला भाई. कुर्ता घातला आहे मस्तपैकी. गरमी आपल्या एवढीच आहे. आपल्यापेक्षा जास्त आहे ॲक्च्युली गरमी. इथं समुद्र पण आहे ना. इथं बीच आहे जवळच. बघूया वरतून दाखवू आपण तिकडं. हां इथून चाललो आहे आता. इथून दाखवतो तुम्हाला बीच. बीच आहे पूर्ण बीच आहे. जवळच एकदम बीच. चल जाऊ बेटा. बघू नंतर जाऊ. संध्याकाळी मंदिरातून आल्यावर बीचवर. मंदिरातून दर्शन वगैरे झाला तर आम्ही तुम्हाला गोल्डन बीच दाखवू. नाईट व्यू. इथं पूर्ण मार्केट असतो. मंदिर में पहले जाएंगे. खास करके थोड़ा ग्रुप में ज़्यादा आदमी बीच होगा तो हम लोग मेरे को फॉलो करना है सब. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जा रहे हैं दर्शन मंदिर में. आपले गाईड आहेत. पुजारी आहेत ॲक्च्युली ते. तर ते आपल्याला दर्शन करवतात. पूर्ण डिटेल देतात मंदिराची. जय जगन्नाथ. आलेलो आम्ही मंदिराजवळ. मंदिर दाखवतो तुम्हाला. आमचं दर्शन झालेलं आहे. जय जगन्नाथ. आम्ही किती दुपारी असं उजेडामध्ये गेलो होतो. आता बघू शकता पूर्ण अंधार झालेले आहे. असं झालं पाहिजे दर्शन. एकदम मस्त. एकदम चांगलं दर्शन झालं. 10 मिनटं तरी आतमध्ये होतो. हां मस्त झालं. आता इथं या साईडून निघालो आम्ही उत्तर द्वारमधून. आता समोर चाललो आहे फोटो वगैरे काढायला. मग तिथून तुम्हाला मंदिराचा परफेक्ट व्ह्यू देतो आणि जगन्नाथाचे दर्शन पण.
आता बीचवर. दर्शन झालं, सर्वजण आता हॉटेलवर आले. बाकी जण सर्व आता आलेत, आपले बीचवर आल्यात. या आता बघूया. रात्र झाले पण असं आहे मार्केट वगैरे थोडा. बेटा बाई फोनवर बोलताना आपले गेले पब्लिक पुढं. बघूया कुठे आहेत ते. काय आहे? इकडे फिश आहेत. इथं वाटतं म्हणजे आपण विकत घ्यायचे, मग ते साफ करून डीप फ्राय करून देतील. पण आपण खाणार नाही आहोत. आम्ही खाणार नाही आहोत, तरी तुम्हाला दाखवतोय. दाखवतोय. इकडे आल्यावर तुम्ही खाऊ शकता. तुमची मर्जी. सर्व बागडा काय बागडा आहे? फक्त बागडा वलकीचा आहे. कोलबे आहेत, वरकटे आहेत, वरकटी, राणी, राणी, पापलेट, छोटी छोटी सुरमई. पापलेटा दिलं. हा त्या काय परत बागडा. ते बागडा हा बघा. असा फिश स्टॉल आहे. बीचवरच असतो. असं तुम्ही खायला बसू शकता इथे. तुम्हाला आवडेल तरच का. नाश्त्याचा व्हिडिओ काढला पाहिजे. काढलाय. नाश्ता करायला मध्ये जरा चांगला नाश्ता असतो. तर बघा 8-10 व्हरायटीज आहेत. वाटतंय तुम्हाला एकदम नाश्ता करून? धन्यवाद दिला बाई, तुझा उपवास आहे. आणि माझा उपास आहे. तिकीट चांगली सोय केलेली आहे. हो बघ, तो आजारी आहे थोडासा. गणपती बाप्पा जगन्नाथपुरी भगवान की वानर डेंजर आहे. तो माकड आहे. पर्वतला अंगावर टांगलेला आहे. यायला बाई. आपण आलो रामचंडी मंदिरला. हा देवीचं मंदिर आहे. हा आहे रामचंडी मंदिर. एकविराईसारखंच मंदिर आहे. आपल्या इथल्या जातीच मानपान देतात तिकडे. इथे मानपान देतात. बाहेर साईडला सर्व बली वगैरे दिली जाते. चिकन, बकरा वगैरे चढवला जातो. तसंच सर्व आहे. बघा मंदिर आहे असं. आता रिनोव्हेशन करायला घेतलं आहे. तर झालं आमचं दर्शन. चाललो आता चंद्रभागा बीच. रामचंडी बीच जवळ आलो आहे. मंदिराच्या खूप चांगला बीच आहे. मागच्या साईडलाच आहे बघा. डब्ल्यू आहे, मोठा मोठा डब्ल्यू आहे पूर्ण. आज तो धमालमधला मोठा डब्ल्यू. नाही डब्ल्यू नाही हो. हे फक्त W मोठा नाही. आहे. आय आहे. काहीतरी आहे. याच्या खाली पण W खजाना समजा असू तुम्ही. शकतंय. आपल्याला पैशांशी मतलब आहे ना. खजान्याशी मतलब आहे. खजान्याशी मतलब. मस्त व्ह्यू आहे. दिसतंय का? थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो व्ह्यू. ही नदी आहे आधी, नंतर परत बीच आहे आणि त्यानंतर परत समुद्र. पहिला आपण रामचंडी मंदिर केला. त्यानंतर आता आपण चाललोय कोणार्क मंदिर, सूर्य मंदिरला चाललोय आता आपण. त्याच्या आधी बीच असेल ना. येस, चंद्रभागा बीच असेल, मरीन ड्राईव्ह वगैरे. हे दोन थांबून आपण डायरेक्ट सूर्य मंदिरला थांबू. त्यानंतर लिंगराज भुवनेश्वरला डायरेक्ट. आज स्टे आमचा भुवनेश्वरलाच आहे, तर मग तिथं जाऊ. घे सगळा दादा. अर्धे यार. अरे घे ना. घे अर्धा तुला. होय घे. खाला मी आता. एक एक भरव ना आता. अभी चंद्रभागा संगम का है. चला चंद्रभागा बीच बघा. हा असा रोड आहे, कोस्टल रोड. लगेच बीच. जी सर. ये देखो पानी आ गया पूरा. भाई
मोठा भाऊचा नाद नाही केला कुणी आयला को दिलोची शान अरे पोरींचा दिल की प्राण अरे प्रथमेश आमचा शान. धन्यवाद प्रथमेश भाऊ आम्हाला आनंद दिल्याबद्दल. तुमचे खूप खूप आभार मनापासून आभार. एवढ्या गरमीमध्ये तुम्ही आम्हाला शीतपेय पाजलं. नवीन कॅब घेतल्याबद्दल तुम्हाला थँक्यू. शुभेच्छा. रात्री पार्टी नवीन कॅबची आज रात्री आम्हाला पार्टी आहे. निलेश भगत आम्हाला घेऊन जाणार आहेत काहीतरी स्वीट खायला. ओके आपल्याकडे ऑरेंज बर्फी आहे. नागपूरची स्पेशल. आता आपण चाललोय कोणार्क सूर्यमंदिर सन टेम्पल कोणार्क एक्सप्लोर करू. आता मस्त कॅब घेतल्या. गरमी आहे. आप सभी को मेरा नमस्कार। ये जगह का नाम है कोणार्क। ये दो शब्दों को मिला के दो शब्दों को लेके जगह का नाम है कोणार्क। ये संस्कृत लैंग्वेज संस्कृत शब्द कोणार्क सिंह होता है दुर्गा माता की सवारी ताकत अपनी होता है गजलक्ष्मी धनानी दौलत। इसे आदमी क्या पास ताकत पावर धन दौलत ये दोनों चीज ज्यादा हो जाता है ना कोई के आदमी का मन में घमंड अहंकार ईगो पैदा होता है उसको लेकर आदमी भगवान के द्वार पर दब जाता है। समय में देवदासी प्रथा था। देवदासी लोग नाच गाना करने के लिए राजा ने रंग महल बनवाए थे। ये जो मंदिर दिख रहे हैं ना ये मुख्य मंदिर नहीं। मुख्य मंदिर इसके पीछे था। इसे दुगुना था डबल। इसका ऊंचाई था 228 फीट अभी 90 फीट जिंदा है। मुख्य मंदिर को पोर्तुगाल लोगों ने तोड़ डाला। लाइफ सेक्टर राजा रानी के ऑर्डर में 1200 कारीगर 12 बरस यहाँ काम किया। 1200 कारीगर लोगों ने के रानी का रूटीन बना के रखा है पहिया के अंदर। मिनिस्टर मोदी जी के पीछे इस पहिया का फोटो था देखा होगा आपने जी को। फिर भी रिजर्व बैंक ऑफ इंडिया 10 का नोट इस पहिया का फोटो है। गोल गोल मूर्तियाँ है ना इसमें 9 देवियों का मूर्ति 9 इसीलिए उसको लक्ष्मी काली ऐसे 8 सेक्टर में 9 देवियों का मूर्ति। बॉल से ना गोल गोल इसके अंदर 60 बॉल है 60 बॉल है। ये के बॉल का कीमत होता है 3 मिनट 60 बॉल का कीमत होता है 180 मिनट। जब सूर्य निकलेगा सूर्य का पहले करना इस पे गिरेगा। इस पे गिरने से इसका छावनी यहाँ पे आएगा मणिक 6 सनराइज टू सनसेट। ये देखिए स्टिक का छावनी देखिए अभी 12 बज के 3 मिनट या 6 मिनट टाइम देखिए 3 या 6 9 मिनट ठीक है। एक देखो एक बॉल इधर उधर होगा यही से दिख रहे हैं ना। एक बॉल इधर उधर 3 मिनट फरक होगा 1 मिनट 2 मिनट मिलेगा नहीं। कोणार्क मंदिर बघितलं असेल तुम्ही सर्व गाईड आम्ही घेतला होता ते सर्व डिटेल टाकली. तर हा बघा व्ह्यू आहे पूर्ण कोणार्क मंदिराचा पूर्ण व्ह्यू. मी आता लिंगराज मंदिर भुवनेश्वर हे बघा लिंगराज मंदिर आहे. चाललोय सर्व पुढे गेलेत आता. लिंगराज मंदिर लेमन टी बघा दादा कशी आहे लेमन टी. एकदम झकास म्हणजे कटास झकास वन ऑफ द बेस्ट आहे अच्छा दुसरी घेतली हे आणि दुसरी घेतली आहे. बघूया निलेश भाऊ पित आहेत. कसं वाटतं भाई. अरे एक नंबर एक मसाला टी आहे. तुम्हाला कसं वाटलं मंदिर काय काय बघितला. सगळे 108 लिंग बघितले. हा का आणि तुम्ही सगळे मंदिर कसे गोलगोल फिरून गोल फिरून बंगलामुखी मंदिर पण आहे. बोल मस्त वाटला. यावेळेस गर्दी नाही भेटली म्हणून एकदम पटकन 10 मिनिटं दर्शन झालं. अजिबात गर्दी नव्हती. बघा काहीच गर्दी नाहीये. पर पर्सन 30 रुपये स्कॅम झाला आपल्याबरोबर. ऐसा आहे का. पहिला विचारला भाईने आपल्या 30 रुपये बोलला. हा त्यानंतर बोलतो पर पर्सन 30 रुपये घेणार. ऑटोचा स्कॅम कुठं चाललोय आपण आता. स्वीट्स
मध्ये ती मिठाई निलेश तिथे आलेला भुवनेश्वर. मला चांगले स्वीट भेटतात इकडे. बघूया कसं आहे. ट्राय करू. भरपूर चांगले स्वीट भेटतात. बघूया कसे चांगले स्वीट्स आहेत. निलेश भाई घेऊन आला आम्हाला इथे. तर बघू शकता रसगुल्ला 4 टाईपचे आहेत. मासा गोपाल भोग, छेना विना. अरे मासा पण आहे. माशाची मिठाई आहे. व्हेज आहे ना भाई? मछली व्हेज आहे ना? व्हेज मछली. चांगले स्वीट्स आहेत. हम तो खाएंगे भाई गुलाबजाम. काय गुलाबजाम? गरम करू दे. काला जाम शेणाची सर्व इकडचीच मिठाई आहे. छेना पोडा, हे काला जाम छेना गज्जा, संदेश, गुड संदेश, संदेश इधर भाऊस. कोरिएंडर सूप आहे ना? जी. सूप काय बोलता? काय घेतलंय? पनीर ग्रेवी आहे, मिक्स व्हेज आहे, रायता आहे, रोटी, नान, सॅलड आणि भात. सूप. रोटी 2 टाईपचे आहेत. गुड मॉर्निंग फ्रॉम भुवनेश्वर. आता उठलो आम्ही. थोडा लेट उठलो कारण की आज ट्रेन आमची 3 वाजताची आहे. तर आता वाजलेत 10:30 ना? 10 वाजलेत. नाश्त्याचा टाईम झाला आहे. तर आम्ही चाललो नाश्ता करायला. चला, सर्व गेलेत खाली. आम्ही आता निघालो. भुवनेश्वर. काय बोलतो भाई? आज दिवस 4था आपला. अजून खूप दिवस बाकी आहेत. आज आता तर ट्रेन आहे आमची बैद्यनाथसाठी. आता आरामच आहे. आज फुल डे रेस्ट आहे. उद्यापासून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दर्शनच दर्शन. टप्पा, 1 टप्पा जेठा. तो काय काय आहे? हे अंडा ब्रेड आहे. बॉईल अंडा पण आहे. त्याच्यासाठी नॉनव्हेज येते. आणि इथं आपण टोस्ट टाकू शकतो. लोडेड थाली विथ जेठा. अजून दही गरम केलेले आहेत मस्तपैकी. मी नाश्त्यासाठी बेल बनवत आहे आपल्या सर्वांना. पहिला तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. भुवनेश्वरवरून चाललो आहे बैद्यनाथला, झारखंड. तर आपले निलेश आपल्याला बेल बनवतात मस्तपैकी एकदम. आणि ही रडत आहे. कांदा टोमतोय. आठवण येते कोणाची तरी. बहिणीच्या आठवण येईल. बहिणीची. आणि हे काय नाही काम करत. काय नाही, सगळं निलेश काम जेठा फक्त करताय. काम करतो. निलेश फक्त काम करतो फक्त. प्रथमेश पकड रे. हा, ओके ओके. तुम्हाला काही करू नका कामात. नदी कोणता आहे? महानदी होना चाहिए. उड़ीसा में तो महानदी फेमस है. महानदी. डैम भी है ना ये? हीराकुंड डैम. हीराकुंड डैम. लेकिन ये हीराकुंड है पता नहीं. कोई भी रहने दो. ये भी अच्छा है. बीच जैसा है ना? डैम ही है. ऊपर रेलवे पहले ये बालू अच्छा है ना, एकदम ऐसा लग रहा बीच है. नहीं भाई. बालू बोलता अच्छा है. पकड आता मी. मस्त. उमेशजी ये आपको. अरे धन्यवाद. लिंबूच होतं ना ते काय? आहे का लिंबू? टाईम झाला 4:45 आणि आम्ही आता पोचलो आहे बैद्यनाथ जसीदी आहे देवघरला. कुठं पोचलो आहे? बैद्यनाथला पोचलो आता. स्टेशनवर उतरलो तर चाललो हॉटेल. आता आम्ही उतरलोय जे सिद्धी. दोघांनी व्हाईट शर्ट घातले. आता आम्ही मंदिरात जाणार दर्शनासाठी, बैद्यनाथ धाम बाबांच्या दर्शनासाठी. तर आता बघूया किती गर्दी आहे मंदिरात, समजेलच आम्हाला. सर्वजण आलेले आहेत. थंडी भरपूर आहे. थंडी आहे मस्त. सर्वजण आलेत आपल्या आता. चला चला चला. फडणवीसला शेंगलादांची सरकार पारीला फडणवीस.
जस्ट दर्शन झालं मस्त झालं दर्शन एकदम मस्त झाला मस्त झाला एकदम बघा डायरेक्ट पाणी बिनी पडलाय पूर्ण हा मंदिर आहे भाई एकदम मस्त दर्शन झालं आमचा भोले बाबाचा हा कसा काय पडला ते पिंडीवर डोकं टेकवला ना तर कोणी वळून टाकला माझा पण सेम आहे पिंडीवर जेव्हा पाया पडायला जातो ना तेव्हा सर्व पाणी नाथ धाम मंदिर हा मंदिर आहे मेन मंदिर वैद्यनाथ धामचा आणि ते जे बांधलेलं आहे त्याच्या समोरच पार्वती मंदिर आहे शक्तिपीठ आहे आता आम्ही चाललोय नाश्ता करायला पहिला नाश्ता करायला त्रिकुट पर्वत नमस्कार आपण आले सर्व आता त्रिकुट पर्वतला इथं प्राचीन शिव मंदिर आहे तर आपण सर्व चाललो आता याला सर्वांना घेऊन चला चल हाँ प्रथमेश जी यही मंदिर है त्रिकुटेश्वर ही मंदिर है देखो श्री श्री 108 प्राचीन शिव मंदिर जय बाबा त्रिकुटेश्वर नाथ। यहाँ पे ही जो लिंग है वो रावण जी ने स्थापित किया था। देवघर जंक्शन वंदे भारत ट्रेन आता आम्ही चाललोय त्याला पूर्ण घ्या वाराणसी भावा बोल आता आम्ही फर्स्ट टाइम मी वंदे भारतला बसणार आहे फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे आणि इथून आपण वाराणसीला प्रवास आहे आपला बघूया आता किती तासात पोहोचवतो आपल्याला तुला कसं वाटतंय मस्त लय भारी पहिल्यांदा चालले या ट्रेनमध्ये एकदम पहिल्यांदा तुझा माझं पण फर्स्ट टाइम आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत ट्रेनमध्ये बसायला आणि उमेश भाऊमध्ये पॉसिबल झाला आणि आमचे जेठा सर तर 4-5 वेळा बसलेत जास्त झाले बोला. झालं सर आता आपण निघणार आहोत बरोबर 3:15 ट्रेन सुटेल डायरेक्ट 9 वाजता आपण रात्री आज एकदम भारी म्हणजे म्हणतात ना स्वप्ननगरी काशी आज तिकडे जाणार आहोत आम्ही चलो बसलेलो आजचा प्रवास आमचा देवगड टू काशी वाराणसी आज रात्री आम्ही पोहोचू कृपया ट्रेन के रुकने के बाद ही सावधानी से उतरे 3:15 आणि 11 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू वाराणसी इथं स्टे असेल दुसऱ्या दिवशी वाराणसीचं दर्शन Please devote carefully काशी एक्सप्लोर only करूया after the train जेवढे has जेवढे come to मंदिर the आहेत तेवढे उद्याचा दिवस फिरू आपण, जाऊ सर्व वंदे भारत नाश्ता टाइम याच्यात कचोडी आहे टिकेट टूवर स्पेशल नमकीन कोकोकोला थम्सअप केक मॅगी चला या मित्रांनो जेवायला वंदे भारतचं जेवण बघा सुकी भात, दही, दाल आणि प्लेटफॉर्म क्रमांक 9 May I have your attention? Train number 1 गुड मॉर्निंग फ्रॉम वाराणसी बनारसला आलो आम्ही आता चायचा आनंद घेतो ना बघा भाऊ माता समोर तुम्ही मोठा आहे दूध काढतायत दूध काढत आहेत बघा तुम्ही त्याला ताजा दूध एकदम गाईचा हे बघा इथं गरम आहे गोरमट एक नंबर आधी घंटा बैठ जाए
प्रथमेश आपल्यासारखी मुंबईसारखी टेस्ट आहे आणि पुरी पण थोडीशी वेगळी आहे, बघू शकतोस तू. पुरीमध्ये काहीतरी सार आहे, कचोरी टाईप, एकदम व्हेरी गुड. हा आहे धन्वंतरी खूप. इकडे जे बोलतात ना इकडचा पाणी पिल्याने कोणता रोग होत नाही, काय होत नाही, हा तो आहे धन्वंतरी खूप. धन्वंतरी बाकीचा दर्शन घ्यायला. धन्वंतरी खूप. तर तिथं आम्हाला आतमध्ये 3 मासे दिसले, व्हाईट त्याचे आहेत आणि ब्रह्म विष्णू महेश आहेत. त्यांचे साक्षात ब्रह्म विष्णू महेश अशी त्यांची मान्यता आहे. बेस्ट लगेगा नंबर 1. जरा ये साइड. आता झालं आमचं कालभैरवचं दर्शन. आता चाललोय मेन काशी विश्वनाथाचं दर्शन करायला. दर्शन झालेलं आहे आमच्या काशी विश्वनाथचा. मस्त हर हर महादेव, एक नंबर दर्शन झाला. बघा मागे मंदिर आहे, भारी दर्शन झालं. आम्ही पास काढले होते, दाखवा पास काढले होते आम्ही सुगम दर्शनचे, त्यामुळे फक्त 5 मिनिटामध्ये दर्शन आम्हाला भेटला. तर खूप चांगला आजचं दर्शन होता. बघू शकता मंदिरामध्येच आहे मी, कॉरिडॉरमध्ये आहे. ते बघा हे पास होता, पास आहेत. त्या तुम्हाला मंदिर दाखवतो आता. तर बघितलं असेल तुम्ही व्ह्यू, बघा मंदिर नवीन लावत आहेत इथं त्रिशूल. बघा मंदिरामध्ये नवीन त्रिशूल लावत आहेत. नाश्ता टाईम, मेंदोडा, फिल्टर कॉफी, काशी विश्वनाथ धाम, कॉरिडॉर, भारत माता मंदिर आहे. भारत माता मंदिर आहे येटाबाई. आणि हा गंगा घाट. आता आम्ही आलो आहे मणिकर्णिका घाट. त्या मणिकर्णिका घाट जवळ आलो आहे, बघू शकता. मणिकर्णिका घाट आहे आणि हा आहे रत्नेश्वर मंदिर, रत्नेश्वर महादेव मंदिर. मणिकर्णिका घाट बड़ी वाली बोर्ड दे देगा सर, वो वाली बोर्ड दादा 3000 कम नहीं है भाई, बराबर है. मेरी बात नहीं समझ रहा, बांधोली आप वो कर रहे हैं. बोट राईड स्टार्ट. बोटमध्ये बसलेलो आहे, आता बोटिंग करतोय वाराणसीला. आता आम्ही वाराणसीला चाललोय नमो घाटापासून आस्तीला जायला. आणि इथं बघा फ्लेमिंगो आहेत आपले, सीगल्स आहेत, कागई, आमच्या भाषेत कागई. बोले बम बम बोले बोलो बाबा बर्फानी की जय. पहिला घाट नमो घाट.
गोल्या घाट हम वही देख के आए थे, हमारे नाम का भी घाट है, देखेंगे। पेंटिंग काढलेले आहे तिथे. राईट झाले आता आमची. आता आलो आहे दशाश्वमेध घाट. इथे दशाश्वमेध घाट आहे आणि इथे असेल आमची गंगा आरती. आता टाईम झालं आहे 3:45 आणि आरती मला वाटते 5:30 वाजता स्टार्ट होईल. नमः पार्वती पतये हर हर महादेव। हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। जय जगन्नाथ जय जय भगीरथ नंदनी मुनि जय जटिल तापस सब सरिस फलिका कीट जटिल तापस सब सरिस फलिका पाता। ओम जय गंगे माता मैया जल निर्मल गुड मॉर्निंग फ्रॉम वाराणसी. डे 2 इन वाराणसी. आणि आता वाजले 6:30 6:30 आणि आता आम्ही निघणार आहे अयोध्यासाठी. तर अयोध्येची जर्नी आमची 4-4.5 तासाची आणि मग त्यानंतर दर्शन असेल श्री रामांचं आणि नंतर परत आम्ही वाराणसीला येणार आहे. तर आजची जर्नी कंटिन्यू करूया. राम जन्मभूमी पास आहेत आपल्याकडे, दर्शन पास बघा. जेठाबाईचा फोटो बघा. आता अयोध्येला पोचलेलो आहेत आणि पहिला दर्शन किंवा पहिला विजिट म्हणजे राम की पेढी अर्थात सरयू घाट आहे. हा सरयू नदीचा घाट आहे. कुठे आहे बाबा तो बघ नाग बघा. पकडून ठेवली. छोटासा आहे हा. नाग आहे जास्त. हे सरयू नदीचा घाट आहे अयोध्या. पूर्ण असं जुनी वाईब्स आहे पूर्ण मंदिराला. नागेश्वर राम मंदिरामध्ये बसलेलं आहे. फोन वगैरे जमा करूया, मग दर्शन घेऊ, मग बाकीचं आपण जेवढा दाखवतो तेवढा. श्री राम मंदिर.
जय श्रीराम. गेटाचं दर्शन पास. चला समोर मंदिर तो बघा. समोर मंदिर. माउटकर मोठं तुम्ही राम मंदिर. दर्शन झालं. फक्त 15 मिनिटात आम्ही दर्शन करून बाहेर आलो. अशी 15 मिनिटं लागले. गर्दी अशी पण नव्हती, पण पास असल्यामुळे आम्हाला मस्त स्पेशल दर्शन. आणि एक फर्स्ट फ्लोअरला पण दर्शन नवीन चालू केलं आहे. राम मंदिरच्या फर्स्ट फ्लोअरला पण आपण जाऊ शकतो. आणि ते फक्त पासवाल्यांसाठी होतं, नॉर्मल पब्लिकसाठी नाही आहे. पण ज्यांनी पास असेल ज्यांच्याकडे ते वरचं दर्शन करू शकतो, जाऊ शकता. आता आम्ही चाललो हनुमानगडीसाठी. हनुमानगडी मंदिर बघा. हनुमानगडी आपण आता एक्झिट झाले. दर्शन करूया. अट्टा भाई वार्म अप करते हुए. हाल हाल. चला मग अट्टा भाई चाय पिऊया आपण. कुठे भेटता? या तर दोन्ही आहेत. दर क्या की साजल टी स्टॉल का रणजित टी स्टॉल? गरमागरम इकडे बनतंय. हे बघ. हा मग तिकडे जाऊ. चल जौनपुरला पोहोचलोय. 50 वाराणसी किलोमीटर अजून बाकी आहे फक्त. 50 किलोमीटर बाकी है. चला सर जी हमें 2 चाय लगा दीजिए. ओके चाय बन रहा है हमारा. सकाळी 5:15 वाजलेत आणि आम्ही लवकर चाललो आहे गंगा आरतीसाठी 80 घाटला. ही सर्व प्रथमेशची आयडिया होती आमची झोपमोड करायची. आता चाललो ऑटोमध्ये आम्ही. आम्ही आलो आज 80 घाटला. आमचा अगोदरच प्लॅन झाला होता का 80 घाटला यायचंच आहे. सकाळच्या आरती. किती वाजले टाईम बघतो. आता झालं 5:15. 15 मिनिटात आरती चालू आहे. तो घाट घाटावर आलो आहे. 5:15 वाजले आणि आम्ही चाय पितो. इकडचं स्पेशल चाय आहे. तुलसी चाय ना. तुलसी चाय. सकाळीचे आता वाजले बरोबर 5:30 वाजले. 5 मिनिटं आहेत तरी पण सकाळी गर्दी बघू शकता किती आहे ती गर्दी. आरती झालेली आहे आता. एकदम मस्त होता. मला माझा पूर्ण घाट दिसतोय. जेव्हा आलेल तेव्हा पूर्ण काळू होता. आता सकाळ झाले पुण्यात उजेडलाय पूर्ण. अर्ली व्ह्यू बघा वाराणसी. गंगा मैया की जय. आरती झाली आता. आता आम्ही करतोय गंगा स्नान. त्यामध्ये डुबकी लावली. आता सनराईज झाल्या बघा. स्पेशल मलाई टोस्ट लक्ष्मी चायवाले. चाय एक नंबर होती. आणि मक्खन सफेद मक्खन टोस्ट हा तर अप्रतिम होता. ना कोई टक्कर देना चाहे मैं टक्कर दे सकता. मेरे पास कैसा आहे? बरं आहे का? झालं ते म्हणजे बनारस सर्व फूड ट्राय करायला. जेवढे फेमस स्पॉट आहेत आपले. मला यो झाला सर्व काशी चाट भंडार वगैरे आज सर्व कव्हर करणार आहे. आता आम्ही आलेलो आहे बनारस की गेलिया. बघा गले आहेत सर्व.
आम्ही आता आलो आहे श्रीजी मिल्क मलईयो खायला. बघा श्रीजी मिल्क. बाई काय मलईयो मलईयो विंटर स्पेशल. विंटर स्पेशल मलईयो बनारसी शान. श्रीजी म्हणून आहे श्रीजी बेस्ट हां आहे. बघा श्रीजी स्वीट्स म्हणून आहे. थोडासा ट्विस्ट आम्ही परत आलो आहे मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर आम्हाला समजलं की 4 ते 5 मध्ये स्पर्श दर्शन होतो आणि गर्दी पण नाही आहे गर्दी पण कमी आहे. तर बघूया स्पर्श दर्शन भेटतो की नाही. आता इथून लाईनमध्ये राहायचं आहे आणि स्पर्श दर्शनासाठी जायचं. दुपारी गेलो होतो आम्ही आतमध्ये, बघितलं तुम्ही. आता झाले रात्र बघा, कारण स्पर्श दर्शनाची लाईन होती भरपूर. आणि स्पर्श दर्शन झालं पण निलेश, सोनिका आणि राखीचं झालं. आमचं नाही झालं कारण की थोडीशी लाईनमध्ये थोडंसं कमी राहिलं. बघूया पुढच्या वेळी करू आपण. मात्र मस्त दर्शन झालं परत एकदा. आता आलो आम्ही न्यू लस्सी शॉप. न्यू लस्सी पितो. बघूया नंतर निघूया काशी चाट भंडार. अजून राहिलं आपलं खायचं आजचं. तर आता जाऊया. काशी चाट भंडार. काशी चाट भंडारला आलो आहे आम्ही. टमाटर चाट इथंच फेमस आहे. चलो भाई टमाटर चाट मस्त ऐसा है एकदम मस्त. कसा आहे. आता आलो आम्ही थंडाई पियायला. थंडाई जेठाबाई काय पितं. बनारसी थंड आहे. बनारसी थंडाई. चलो मस्त लागतं. भांग भांग. बस बस बस. जेठाबाई बोललेले आहेत भांग टाकायला. बघा भांग टाकलेले आहे. आता याचा कलर एकदम ग्रीन ग्रीन झालेला आहे. नहीं कॉम्बिनेशन नहीं. आणि इथून आम्ही आता साडी शॉपिंग केले. बघा एक इथं तर भरपूर घेतलेत. किती साड्या घेतल्या भाई. 7 साडी. आणि मी 2 साड्या घेतल्यात. पिसेसला पण घेतल्या 7 साड्या. बा आता आलेलो आम्ही स्टेशनला, वाराणसी स्टेशन. आणि आता परतीचा प्रवास चालू. 10 वाजता बसलो होतो आम्ही ट्रेनमध्ये. आता आम्ही जवळजवळ 2.5 तासाचा प्रवास करून प्रयागराज स्टेशनला पोहोचलो. आणि उद्या 10 वाजता आम्ही ठाणे स्टेशनला उतरू. 10 किंवा 11 वाजतील आणि आपली जर्नी समाप्त होईल. हा कदाचित शेवटचा व्हिडिओ असेल माझा. भेटूया डिसेंबरमध्ये. काहीतरी सरप्राईज जर्नी असेल. अजून फिक्स नाही आहे पण आपण करणार आहोत एक रोड ट्रिप. बघू. चला.